नमस्कार, मी प्रशांत कदम. इराण युद्धाला पूर्णविराम लागतोय की नाही? 24 तासांपूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली झालेली आहे, असं दोन्ही बाजूंनी सांगितलं जात होतं. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर होर्मुझच्या सामुद्रधुनीला इराणची सामुद्रधुनी असं म्हणत एक ट्विट देखील केलेलं होतं. पण पुन्हा नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत आणि जोपर्यंत यूएस नॅव्हल ब्लॉकेड हटत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी ही पूर्णपणे ओपन होणार नाही. पुन्हा एकदा तिथं बऱ्याच घडामोडी घडताना दिसतायत आणि त्यामुळं 22 एप्रिलला ज्या शस्त्रसंधीची मुदत संपणार आहे, त्याच्या आधी पुन्हा शस्त्र परजायला सुरुवात झालेली आहे का? एकीकडे युद्ध थांबेल अशी वाटत असताना पुन्हा त्याचा भडका उडू शकतो का? याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच घडामोडी गेल्या 2-3 दिवसामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा संबंध आहे. कारण होर्मुझमध्ये काल रात्री ज्या 2 व्हेसल्सवरती फायरिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्या भारतीय होत्या. त्याच्यानंतर भारत सरकारनं इराणच्या राजदूतांना तातडीनं दिल्लीमध्ये बोलावलं देखील होतं. या सगळ्या घडामोडींच्या बद्दल नेमकं विश्लेषण जे आहे ते आपण करणार आहोत. माझ्यासोबत पुन्हा एकदा परिमल माया सुधाकर, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्राध्यापक आहेत. इंटरनॅशनल रिलेशन्स हा त्यांचा खास विषय आहे. आणि मुक्त पत्रकार सचिन दिवाण सुद्धा माझ्यासोबत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भात त्यांनी सुद्धा बरीच पुस्तक सुद्धा लिहिलेली आहेत. सुरुवात करूयात. परिमल सर, 24 तासामध्ये पुन्हा एकदा एक नाट्यमय घडामोड होते. आधी आपल्याला सांगितलं जातं की होर्मुझची सामुद्रधुनी ओपन झालेली आहे. बऱ्याच गोष्टींच्या वरती तोडगा निघाल्याचं, म्हणजे अगदी युरेनियम एनरिचमेंट पासूनच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या होत्या. परराष्ट्र मंत्री घोषणा करतात आणि पुन्हा अचानकपणे 24 तासामध्येच ही सामुद्रधुनी बंद होते. काय नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण दिसतं? आपल्याला आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात आधी इराणनी सामुद्रधुनी बंद केली होती. ज्यावेळेस अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केलं, त्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये इराणने ती सामुद्रधुनी बंद केलेली. 40 दिवस ते युद्ध चाललं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान शांती वार्ता झाली. ती शांती वार्ता अयशस्वी ठरली आणि त्यानंतर मग अमेरिकेने घोषणा केली की ते सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत आहेत. म्हणजे एकीकडे इराणने बंद केलेली सामुद्रधुनी आपणही बंद करतोय, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. आणि त्यानंतर मग इराणने घोषणा केली की आम्ही ती सामुद्रधुनी खुली करतो आहे. म्हणजे एका अर्थाने त्यावेळेस इराणने अमेरिकेला आव्हान दिलं होतं की आम्ही ती खुली केलेली आहे आणि आता इथनं जहाजं जर जायची नसेल तर ती तुम्हाला थांबवावी लागतील आणि त्याच्यासाठी मग जगाचा रोष तुम्हाला ओढून घ्यावा लागेल की अमेरिका आता सामुद्रधुनीतून जहाजं जाऊ देत नाहीये. आणि त्यानंतर 24 तासातच तुम्ही म्हणाला तसं इराणने परत एकदा घोषणा केली सामुद्रधुनी बंद करण्याची. आणि त्यामागचं अधिकृत कारण इराणने जे सांगितलंय ते हे आहे की इराणने सामुद्रधुनी खुली केली, पण अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची जी घोषणा केली होती, तर ती घोषणा मुळात सामुद्रधुनी बंद करण्याची नव्हती, तर इराणची जी बंदरं आहेत, इराणचे जे सी पोर्ट्स आहेत, त्या सी पोर्ट्सची नाकेबंदी करण्याची एक स्ट्रॅटेजी अमेरिकेने आखली होती आणि ती अंमलात आणत होते. आणि इराणचं म्हणणं आहे की आम्ही सामुद्रधुनी खुली केल्यानंतर इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्याचा अमेरिकेला कुठलाही अधिकार नाही किंवा त्यांनी सुद्धा ती मागे घ्यायला हवी. आणि ती अमेरिकेने मागे घेतली नाही, म्हणून आम्ही परत एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करतोय. या पद्धतीची वाटचाल आपल्याला आतापर्यंतची बघायला मिळाली आहे. ओके. पण ज्यावेळी आपल्याला असं वाटत होतं की तोडगा निघालेला आहे आणि इथपर्यंत शक्यता दिसू लागलेली होती की कदाचित डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः डील साईन करण्यासाठी इस्लामाबादमध्ये जात की काय, तशा पद्धतीचं एक विधान पण त्यांनी केलेलं होतं. मुळात निगोशिएशन जे चालू आहेत आता, ते कुठल्या मुद्द्यांवरती चालू आहेत आणि हे जे फायनल अग्रीमेंट होऊ शकतं, तर ते किती दूर दिसतंय, किती आभासी आहे? तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? ही जी शस्त्रसंधी जी आहे आत्ताची युद्धबंदीची, ती 22 एप्रिल पर्यंत आहे. म्हणजे अजून 3 दिवस आहेत आणि या 3 दिवसांमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता सुद्धा आहे. यामध्ये अमेरिका आणि इराण हे दोघंही त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या आणखी हार्डन करत आहेत. यात इराणला असं वाटतं की अमेरिकेने युद्ध जिंकलेलं नाही
आणि तरी सुद्धा अमेरिका त्यांच्या मूळ ज्या मागण्या आहेत त्या मूळ मागण्यांवरती तडजोड करायला तयार नाही. आणि त्या मूळ मागण्यांमधली मुख्य मागणी जी आहे ती इराणमध्ये असलेलं युरेनियम हे इराणने पूर्णपणे अमेरिकेला हस्तांतरित करावं किंवा इतर देशांना विकून टाकावं, ही जी अमेरिकेची मागणी आहे, ही इराणचं असं मत आहे की इराण जर या युद्धात पराभूत झाला असता तर अमेरिकेने ही मागणी लावून धरणं आणि तसा दबाव इराणवर आणणं ग्राह्य असतं. पण मुळात इराण पराभूत झालेला नाही. पराभव हा अमेरिकेचा झालेला आहे आणि त्यामुळे युद्ध सुरू करताना जे उद्दिष्ट होतं अमेरिकेचं, ते अमेरिका युद्ध हरल्यानंतर सुद्धा जर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल वाटाघाटीतून, तर ते आम्ही का मान्य करावं? ही इराणची भूमिका आहे. आणि आता इराणने परत हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यामागे एकूण 3 कारणं दिसतात. एक तर इराणमध्ये सुद्धा असं म्हणतात की या बाबतीमध्ये इराणच्या सरकारवरती टीका झाली होती किंवा इराणमधून सुद्धा विरोधाचे सूर निघाले होते की आत्ताची सामुद्रधुनी आपण का खुली करतोय? कारण ते सर्वात मोठं शस्त्र इराणकडे आहे. आणि तो दबाव जर इराणने काढून घेतला तर अमेरिका, इस्रायल आणि इतर देश हे इराणचं ऐकणं परत बंद करतील. तर ही टीका आल्यानंतर इराणने परत एकदा ती सामुद्रधुनी बंद केली. हे एक त्याचं कारण आहे. ओके. दुसरं असंही म्हणतात की अ, ही सामुद्रधुनी खुली करताना म्हणजे ही सामुद्रधुनी खुली करण्याच्या वेळेस त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये सुद्धा युद्धबंदी 10 दिवसांची युद्धबंदी त्यांनी जाहीर केली होती. आणि ती जाहीर करताना त्यांनी म्हणजे अगदी ठणकावून इस्रायलला सांगितलं होतं, इनफ इज इनफ. हे शब्द त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती वापरले होते. त्यानंतर इराणने सामुद्रधुनी बंद केली होती. पण इथे हिजबुल्लाचं म्हणणं असं आहे की अमेरिकेने ही घोषणा केली, पण प्रत्यक्षात जमिनीवरती इस्रायलने आक्रमण सुरू ठेवलेलं आहे आणि त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ, ही हिजबुल्लाची भूमिका आहे. आणि तो एक हिजबुल्लाकडून सुद्धा इराणवरती दबाव आहे की प्रत्यक्षात इस्रायलने युद्धबंदी लेबननमध्ये अंमलात पूर्णपणे आणलेली नाही. थोडी बहुत दिखाऊ त्यांनी आणली असेल, पण पूर्णपणे आणलेली नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही सामुद्रधुनी का खुली करता? हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं, जसं मी सुरुवातीला म्हटलं की पुढे जे निगोसिएशन्स होणार आहे, ज्याकरिता पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर इराणमध्ये होते. तर तिथे आणखी दबाव अमेरिका आणि इस्रायलवर आणण्याकरिता ही सामुद्रधुनी त्यांनी पुन्हा एकदा बंद केली आहे. ओके. सचिन, 8वा आठवडा चालू आहे आता युद्धाचा. जवळपास म्हणजे 28 फेब्रुवारीला हल्ला सुरू झाला. त्याच्यानंतर आता 22 एप्रिलला शस्त्रसंधीची मुदत संपतीये. 2 दिवस राहिलेले आहेत. हा संघर्ष संपण्याऐवजी वाढत चाललेला आहे असं दिसतोय का? आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये होर्मुझवरनं जे झालं त्याच्याबद्दल काय नेमकं सांगा? बरोबर आहे. 40-45 दिवस होऊन गेलेले आहेत या युद्धाला सुरू होऊन. तरी देखील पूर्णपणे थांबण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीये. म्हणजे सुरुवातीला जे मोठे हल्ले झाले ते थोडे कमी झालेले आहेत सर्व बाजूंनी. गेल्या 2 आठवड्यात शस्त्रसंधीचं बऱ्यापैकी पालन झालेलं आहे. पण तरी देखील शांतता वाटाघाटींमध्ये पूर्णपणे सहमती होत असलेली अजूनही दिसत नाहीये. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये झालेली शस्त्रसंधी पूर्णपणे पाळली जाते का नाही याकडे लक्ष दिलं जात आहे. इस्रायलची खुमखुमी अजूनही शमलेली दिसत नाहीये. म्हणजे एकीकडं असं दिसतं की अमेरिका युद्ध थांबायला थोडीफार तयार आहे, पण इस्रायल अजूनही थोडं युद्धाच्या पवित्र्यामध्ये दिसते की जितकं होऊ शकेल तेवढं हमास, हिजबुल्ला आणि हुतींना कमकुवत करायचं आणि त्याचबरोबर इराणचंही खच्चीकरण करायचं हे धोरण अजूनही इस्रायलचं चालूच दिसतंय. त्यामुळे तो एक प्रश्न आहे, इस्रायलला कसं शांत करायचं हा थोडा प्रश्न आहे. त्याचबरोबर सामुद्रधुनी, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, कारण संपूर्ण जगाच्या तेल पुरवठा आणि इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतोय. सगळी जगभरातच इंधनाच्या किमती वाढलेल्या आहेत, खतांच्या किमती आता वाढायला लागलेल्या आहेत, इतर गोष्टींच्या किमती वाढत आहेत. तर यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघणं गरजेचं आहे.
पण जसं सरांनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सुरुवातीला इराणनं सामुद्रधुनी खुली केली 2 दिवसात. पण अमेरिकेनं मात्र त्यांचं ब्लॉकेड चालू ठेवलेलंच होतं, नाकाबंदी अजून. सॉरी, इराणचं म्हणणं आहे की आम्ही जर सामुद्रधुनी खुली करतो तर तुम्ही देखील खुली करा. अमेरिकेचं म्हणणं आहे की पूर्णपणे जोपर्यंत डील होत नाही किंवा पूर्णपणे वाटाघाटीचा मसुदा ठरत नाही तोपर्यंत आम्ही तिथनं नौदल हटवणार नाही, अशी थोडी अमेरिकेची ताठर भूमिका आहे. त्याला इराणनं आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा काल इराणनं सामुद्रधुनी बंद करून टाकलेली आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हे थोडं पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर इराणचं जे शुद्ध केलेलं हे आहे, युरेनियम आहे, साधारण 60-62% शुद्धीकरण केलेलं युरेनियम आहे. ते नेमकं कोणाकडे द्यायचं किंवा त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न थोडा अडचणीचा बनलेला दिसतोय. सुरुवातीला ट्रम्प यांनी 2-3 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की त्याबाबतही तोडगा निघत आहे. इराण आम्हाला त्याची न्यूक्लिअर डस्ट असा शब्द त्यांनी वापरलेला, ते आम्हाला हस्तांतरित करायला तयार झालेला आहे आणि डील अगदी फायनल होण्याच्या टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे थोडी सकारात्मक बाजू दिसायला लागलेली होती. पण 2 दिवसात पुन्हा हळूहळू त्यामध्ये जरा वितुष्ट आलेलं दिसायला लागलेलं आहे. तर इराणचं जे एनरिच केलेलं युरेनियम आहे त्याचा प्रश्न जरा महत्वाचा आहे. त्यासाठी रशियानं देखील प्रस्ताव दिलेला होता की ते आम्ही घेऊ शकू. त्या बाबतीतही चर्चा चालू होती. तर या बाबतीत थोडा तोडगा निघाला तर मग वाटाघाटी पुढे जाऊ शकते. आणि तिसरा प्रश्न म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत काल भारतीय 2 जहाजांवर जो इराणनं गोळीबार किंवा हल्ला केला त्याचा आहे. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आणि सरांनी त्याप्रमाणे त्या बाबतीत भारतानं इराणच्या राजदूतांना बोलवून समज देखील दिलेली आहे की अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आमच्या ऑइल टँकरच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि तो आमचा मेजर कन्सर्न आहे. आता हे जे टँकर्स होते ते इराण नाही, इराक मधून भारतात येत होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि भारतानं पुरेशी समज दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या वर्तनात फरक पडेल असं अपेक्षा बाळगायला हरकत नाहीये. तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा निकाल लागेल हळूहळू तेव्हा जरा वाटाघाटी पुढे सरकतील असं दिसतं. ओके. पण परिमल सर, म्हणजे ज्यावेळी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागाची हे सांगतात की होर्मुझची सामुद्रधुनी ओपन झालेली आहे, त्याच्यानंतर अर्थात पुन्हा अमेरिकेकडनं पूर्णपणे तो ब्लॉकेड हटवण्यात आलेला नव्हता, पण नंतरचं जे स्टेटमेंट येतं ते IRGC कडनं येतं. तर याच्यामध्ये पण थोडा काही फरक आहे का, की म्हणजे इराणमध्ये नेमकं निर्णय कोण घेतंय, त्यांच्यामध्ये काही वेगवेगळे प्रवाह आहेत का, त्याच्याबद्दल काय सांगाल? इराणमध्ये हे 2 प्रवाह इराणमध्ये हे बऱ्याच काळापासून आहेत. म्हणजे अमेरिकेसोबत बोलणी करायची की नाही आणि विशेषतः युरेनियम एनरिच करण्याची प्रक्रिया आपण बाळगायची की नाही, याबाबत इराणमध्ये 2 मतप्रवाह हे मागच्या 20 वर्षांपासून आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यानुसार त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये सुद्धा हे मुद्दे उपस्थित होत असतात. तर IRGCचं असं म्हणणं आता असू शकतं की आपण आपली हार्डन्ड पोझिशन ही सोडायला नको आणि विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी हे आपल्याकडचं सर्वात मोठं शस्त्र आहे, ते आपण सोडायला नको, हे IRGCचं म्हणणं नक्कीच असू शकतं. आणि जे सरकार आहे, म्हणजे राष्ट्राध्यक्ष इराणचे आणि त्यांचं सरकार, हे नेहमीच अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्याकरिता उत्सुक असलेले बघायला मिळालंय आधी सुद्धा. तर ती त्यांची भूमिका असू शकते की वाटाघाटी सुरू असताना आपण एवढी एक सूट अमेरिकेला नाही पण जगातल्या इतर देशांकरता आपण ती सामुद्रधुनी खुली करून त्यांचं गुडविल आपण मिळवलं पाहिजे, ही एक त्यांची भूमिका असू शकते. बरोबर. पण सचिन, या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा विषय येतो आणि युद्ध ज्या कारणामुळे सुरू झालंय त्याच्या महत्वाच्या कारणांपैकी हे एक आहे, तर बातम्या अशाही आल्या होत्या गेल्या 2 दिवसामध्ये की कदाचित 20 वर्षांसाठी हा कार्यक्रम थांबवावा अशा पद्धतीची काहीतरी एक अट अमेरिका त्याच्यामध्ये घालू पाहतय. कायमस्वरूपी ते थांबवणार का आपल्याला माहिती नाहीये, पण इराणची ऑफर या सगळ्या संदर्भात काहीतरी 5 वर्षांसाठीची होती. मग ते पण नक्की होईल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. तर हे जे निगोशिएशन याच्याबद्दलचे चालू आहेत ते नेमके काय आहेत? इराणकडे साधारण सध्या असं म्हटलं जातं की 440 किलोग्रॅम
युरेनियम आहे आणि ते साधारण 60 ते 62% शुद्धीकरण केलेलं आहे. असं मानलं जातं की हे युरेनियम आणखी जर साधारण 90-95% शुद्ध करत नेलं तर त्याला काही आठवडे किंवा महिने लागतील इराणला आणि त्यापासून इराण किमान 10 ते 15 अणुबॉम्ब बनवू शकेल असा अंदाज वर्तवला जातो. आणि ती भीती अमेरिका आणि इस्रायल यांच्याबरोबर शेजारी अरब देशांना देखील आहे. तर त्यासाठी इराणचा तो कार्यक्रम बंद करणे हे एक या युद्धाचं मेन उद्दिष्ट होतं, मुख्य उद्दिष्ट. त्यासाठी अमेरिकेनं गेल्या जूनमध्ये देखील इराणच्या आण्विक फॅसिलिटीजवर हल्ला केला. त्यानंतर आताही केलेले आहेत हल्ले. त्यातून काही प्रमाणात इराणच्या शक्ती कमी झालेल्या आहेत, पण त्या पूर्णपणे संपलेल्या नाहीयेत. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की अमेरिकेनं बॉम्बिंग केल्यानंतर त्या फॅसिलिटी ज्या अंडरग्राऊंड होत्या त्या थोड्या ढासळलेल्या आहेत आणि त्या सगळ्या डेब्रिज खाली ते युरेनियम आता अडकलेलं आहे. तर ती न्यूक्लिअर डस्ट आमच्या हवाली करावी. त्याला इराण तयार होणं सध्या तरी अवघड दिसतंय. म्हणजे काही प्रमाणात वाटाघाटीला इराण तयार आहे की ठीक आहे, 5 वर्ष आमचा कार्यक्रम थोडा आम्ही शांत करू किंवा कमी करू, हॉल्ट करू. अशा गोष्टींना इराण तयारी दाखवतोय. त्याचबरोबर पूर्णपणे अमेरिकेच्या हातात देईल का नाही याबाबत थोडी शंका वाटते. कदाचित रशिया किंवा चीनच्या बाबतीत इराण थोडा सहकार्य दाखवू शकेल, कारण त्यांचा पाठिंबा ऑलरेडी इराणला आहे. त्यामुळं अमेरिकेच्या ऐवजी कदाचित रशियन सायंटिस्टच्या हातात इराण त्यांचं युरेनियम द्यायला कदाचित तयार होऊ शकेल. तर ह्या सर्व गोष्टींची चाचपणी सध्या सुरू आहे आणि त्याच्यावर चर्चाही सुरू आहे. तर हे जर होऊ शकलं तर वाटाघाटी कदाचित पुढे सरकू शकतील. पण एक गोष्ट मला आतून अशी वाटते की या युद्धानंतर इराण जगाला दाखवत राहील की आम्ही अण्वस्त्र कार्यक्रम आमचा स्लो केला, कॅप केला, पण काहीही करून इराण आता लवकरात लवकर अणुबॉम्ब तयार करायच्या मागे लागेल. कारण भविष्यामध्ये आता जो दबाव येतोय तो पुन्हा येऊ नये यासाठी एक अल्टिमेट वेपन म्हणून त्यांना आता लवकरात लवकर अणुबॉम्ब हवा असणार आहे. त्यामुळं वरकरणी इराणने कितीही ते युरेनियम परत देण्याची तयारी दाखवली किंवा आणि काही केलं तरी आतून इराण या सर्व गोष्टींना तयार होईल असं मला तरी वाटत नाहीये. उलट तो अणुबॉम्ब मिळवायचे प्रयत्न आणखीन जोरानं चालू करेल हे मला अजूनही वाटते. तर त्या बाबतीत थोडी साशंकता आहे. बरं, पण आता म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न म्हणजे 22 एप्रिलला शस्त्रसंधीची मुदत संपतीये. त्याला आता 2-3 दिवसच उरलेले आहेत. तर पुन्हा 2-3 दिवसामध्ये एखादा नवीन टर्न येताना दिसेल का? अजून म्हणजे पीस टॉकची जी आशा आहे ती अजून किती टिकून आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा काही घडामोडी पुढच्या तासामध्ये घडू शकतात का? तुम्हाला काय वाटतंय परिमल सर? हो, नक्कीच. आता पाकिस्तानचं जे डेलिगेशन इराणमध्ये गेलं होतं ते मुळात एक ब्रेक थ्रू मिळण्याची त्यांना अपेक्षा होती की त्यांनी बोलणी ही फायनल स्टेजला न्यायची आणि त्याच्यानंतर मग इस्लामाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना बोलवून स्वाक्षऱ्या घडवून आणून तो शांती करार घडवून आणायचा हा प्रयत्न पाकिस्तानच्या डेलिगेशनचा तर तेहरानमध्ये असताना होता. तर हे प्रयत्न सुरू आहेत, पण मला असं वाटतं की लगेच यामध्ये एक फायनल अग्रीमेंट होण्याची शक्यता ही कमी आहे. पण म्हणून लगेच युद्धाचा भडका पुन्हा पेटेल असंही वाटत नाही. तर शस्त्रांशिवाय एकमेकांवरती दबाव आणण्याचे जे टॅक्टिक्स अमेरिका आणि इराण हे मागच्या 10 दिवसांपासून त्यांनी त्याचा वापर सुरू केलेला आहे. त्या टॅक्टिक्स ते पुढे सुद्धा सुरू ठेवतील. पण लगेच युद्धाचा भडका उडेल असं सध्या तरी वाटत नाही. यामध्ये इराणने विशेषतः अमेरिकेचा एकूण कल कुणीकडे आहे याची नीट तपासणी केली आहे आणि इराणचं मत आता नक्कीच असं बनलंय की अमेरिकेचा कल हा युद्ध थांबवण्याकडे आहे. म्हणजे जे खूप कठीण वाटत होतं की इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामधली शस्त्रसंधी डोनाल्ड ट्रम्प जाहीर करू शकतील की नाही ती सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली. तर त्यातनं हे दिसतं डोनाल्ड ट्रम्प यांना या युद्धातनं बाहेर पडायचं आहे आणि ते इराणचं सुद्धा आकलन आहे. त्यामुळे इराण आता अमेरिकेने बाहेर पडायचं असेल तर इराणच्या अटीवर अमेरिका यातनं बाहेर पडेल या दृष्टीने इराण वाटाघाटी करत आहे आणि इराणसाठी 3 मुद्दे महत्वाचे आहेत.
यातला पहिला सचिन सर म्हणाले तसं युरेनियम स्वतःकडे राखत भविष्यामध्ये अण्वस्त्र बनवण्याची तयारी करणं, तेवढी मोकळीक इराणला असणं, हे वाटाघाटींमधून इराणला मिळवायचं आहे. दुसरं, होर्मुझ समुद्रधुनीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे इराणला स्वतःचा हस्तक्षेप तिथे सुरू ठेवायचा आहे. म्हणजे 28 फेब्रुवारीच्या आधी होर्मुझच्या सामुद्रधुनीची जी स्थिती होती ती तशीच्या तशी आता इराण कदापि स्वीकारणार नाही. त्याला ती फक्त इराणच्याच ताब्यात असेल असं नाही, पण इराणचा काहीतरी त्यावरती वाटा असेल, हस्तक्षेप असेल, ही परिस्थिती इराणला हवी आहे. आणि तिसरं की पश्चिम आशियामध्ये इराणचे जे इतर गट कार्यरत आहेत, म्हणजे हिजबुल्ला त्यामध्ये आहे, हमास त्यामध्ये आहे, इराकमधले काही गट आहेत, सिरियातले गट आहेत. हे गट ज्यांना ते मिलिशिया म्हणतात, शिया मिलिशियाज, शिया बंडखोर गट वेगवेगळ्या ठिकाणचे. तर इस्रायलचा आग्रह आहे की त्या सर्वांचं निशस्त्रीकरण करण्यात यावं, हिजबुल्लाचं निशस्त्रीकरण करण्यात यावं आणि ते होऊ नये हा इराणचा आग्रह आहे. तर या 3 बिंदूंवरती इराणला स्वतःच्या बाजूने वाटाघाटींमध्ये कल हवा आहे आणि 3 पैकी 3ही नसतील मिळत तर किमान 2 बाबींमध्ये तरी 3 पैकी 2 बाबी इराणला स्वतःच्या पक्षात स्वतःकडे घ्यायच्या आहेत. त्यामध्ये विशेषतः वाटाघाटी ज्याच्यामध्ये होणार आणि देवाणघेवाण ज्याच्यामध्ये होणार तो मुद्दा असेल होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणकडे असलेलं युरेनियम. जर समुद्रधुनीमध्ये इराणला जर मोठा सी मिळाला तर इराण सध्या त्यांच्याकडचं युरेनियम हे इतर देशांना हस्तांतरित करण्याकरिता कदाचित तयार होऊ शकेल आणि अमेरिका तो एक फार मोठा विजय म्हणून साजरा सुद्धा करू शकेल. पण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती यामध्ये इराणचा त्यामध्ये मोठा हस्तक्षेप असेल. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी असं अनेकदा म्हटलंय की होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका वापरत नाही, त्यामुळे अमेरिकेला फरक पडत नाही, म्हणून इतर देशांनी मग इराण सोबत ज्या काही तरतुदी आहेत त्या कराव्यात आणि अमेरिकेने त्यातनं बाहेर पडावं. तर या प्रकारच्या वाटाघाटी सध्या मला वाटतं की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये बॅकडोरनी चॅनल्सनी सुरू आहेत आणि इथे तडजोड ही नेमकी आता इराण करतं की अमेरिका करतं त्यावरती फायनल अग्रीमेंट होतं की नाही हे निर्भर असेल. सचिन, खरं आहे सर म्हणतात ते की गेल्या 2 आठवड्यामध्ये जेव्हा शस्त्रसंधी झालेली आहे तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इस्रायल सोडल्यास इराण आणि अमेरिका या दोघांची ज्याला ॲपेटाईट फॉर वॉर म्हणतात किंवा हॉस्टिलिटीज ती थोडी कमी झालेली दिसते. म्हणजे युद्धाची जी भूक म्हणतात ती थोडी कमी झालेली जाणवते. म्हणजे दोन्ही बाजूंना हल्ले थांबलेले आहेत बऱ्यापैकी, नवीन मोठे हल्ले काही झालेले नाही आणि शांतता वाटाघाटींच्या दृष्टीनं प्रयत्न चालू झालेले आहेत आणि दोघांचाही कल त्या बाजूनं आहे. त्याच्या नेटिग्रिटीज ठरवण्यामध्ये थोडं अजूनही फ्रिक्शन होते, नाही असं नाहीये. तपशिलांमध्ये थोडीशी अजून गोष्टी अडकलेल्या आहेत, पण एकंदरीत दोघांची वाटाघाटींना तयारी आहे हे मात्र दिसून येते. आता किती ट्रेड ऑफ्स करायचे, नक्की काय गोष्टी सोडायच्या, काय हातात ठेवायच्या, याबाबत दोन्ही बाजूंनी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. इराणला जास्तीत जास्त गोष्टी आपल्या हातात ठेवायच्या, युरेनियमही सोडायचं नाहीये, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरचा कंट्रोलही पूर्णपणे सोडायचा नाहीये आणि आपले जे रिजनल क्षेत्रात सगळे प्रॉक्झीज आहेत त्यांनाही पूर्णपणे संपू द्यायचं नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा साधता येईल हे बघितलं जात आहे. आणि त्याहून महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे अमेरिकेला स्वतःला होर्मुझच्या सामुद्रधुनीचा फारसा उपयोग आता राहिलेला नाही, पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे चीनला अजूनही होर्मुझच्या सामुद्रधुनीचं खूप मोठं महत्व आहे. कारण इराणमध्ये जे काही तेल सध्या तयार होतं त्यातलं 80 ते 90% तेल एकटा चीन खरेदी करतो. म्हणजे चीनचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणि इराणमधूनही येतं. तर इराणकडून चीनला होणारा इंधनाचा पुरवठा जेवढा जमेल तेवढा रोखणं किंवा थांबवणं हे एक अमेरिकेचं उद्दिष्ट दिसते यात. म्हणजे इराणचं निमित्त जरी पुढे केलेलं असलं तरी त्या निमित्तानं चीनच्या इंडस्ट्रियल कॅपॅबिलिटीज कमी करणं किंवा त्यांना थोडी खीळ घालणं हे अमेरिकेचं उद्दिष्ट नक्कीच आहे. आणि जेवढं युद्ध लांबेल किंवा चिघळत जाईल तेवढा चीनला होणारा पुरवठा तेलाचा इराणकडून कमी कमी होत जाईल
आणि त्याचा चीनच्या इकॉनॉमीवर होणारा परिणाम वाढत जाईल. तर चीनचं हे नुकसान कसं वाढवता येईल, हे अमेरिकेचं एक उद्दिष्ट नक्कीच आहे, म्हणजे पडद्यामागचं असलं तरी. आणि त्यासाठी अमेरिकेला कदाचित होर्मुझची सामुद्रधुनी नियंत्रित करण्यामध्ये भागीदारी मिळाली तर ती हवी आहे. आणि त्यासाठी ते अजूनही पूर्णपणे, म्हणजे इराणनं जरी सामुद्रधुनी खुली केली तरी अमेरिकेनं ती केलेली नाहीये. त्याचं एक कारण हे आहे की चीनचा इंधन पुरवठा कमी करणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स किंवा संतुलन साधून वाटाघाटीमधून काय निष्पन्न होतं हे थोडं बघावं लागेल. थोडक्यात एनर्जी डॉमिनन्स जो आहे तो कुठेही गमवायचा नाहीये, किंवा ते एक अंतर्गत उद्दिष्ट अमेरिकेचं साहजिकच या सगळ्यामध्ये दिसतं आहे. म्हणजे काही महिन्यांपूर्वी, 2 महिन्यांपूर्वी जसं अमेरिकेनं पहिल्यांदा व्हेनेझुएलाच्या तेलावर कंट्रोल केला आणि आता इराणच्या तेलावर प्रयत्न चालू आहे. आणि हे दोन्ही, व्हेनेझुएला आणि इराण, हे दोन्ही चीनचे मोठे इंधन पुरवठादार देश होते. म्हणजे व्हेनेझुएला आणि इराणवर जर कंट्रोल करू शकला म्हणजे व्हेनेझुएलावर तर केलेलाच आहे, इराणवरही जर करू शकला या निमित्तानं युद्धाच्या, तर चीनच्या बऱ्याचशा इंधनाचा पुरवठा तोडता येऊ शकेल. आणि त्यातून चीनला थोडं कमकुवत करता आलं तर ते अमेरिकेला नक्कीच हवं आहे आणि ते प्रयत्न होताना दिसतात यात. पण आता चर्चेचा शेवटी जरा या सगळ्या युद्धाला आता नेमकं किती काळ अजून लागू शकतो? पुन्हा एकदा आपण, म्हणजे परवा दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट जेव्हा वाचलं तेव्हा अनेकांना असं वाटलं की आता बहुधा सुटलेला आहे सगळा प्रश्न. पण नाट्यमय घडामोडी किती घडल्या हे आपण बघितलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी पाहता पुढच्या 2-3 दिवसामध्ये, म्हणजे शस्त्रसंधीची मुदत संपण्याआधी काय तुम्ही एक्सपेक्ट करताय नेमकं? आपण म्हणजे सध्या तरी ही शस्त्रसंधीची मुदत वाढेल एवढीच आपण सध्या अपेक्षा करू शकतो. यापेक्षा फार जास्त अपेक्षा आपण सध्या तरी करू शकत नाही. आणि दोन्ही बाजूंनी, म्हणजे सध्या एकूण जे अगदी गरम वातावरण दोन्ही बाजूंनी आहे ते थोडं थंड करण्याचा प्रयत्न अमेरिकेचा आणि इराणचा, या दोन्ही देशांचा आहे. आणि त्याचबरोबर इस्रायलला सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न आहे. ही प्रक्रिया मला असं वाटतं की आणखी पुढचे किमान 2-3 आठवडे तरी ही सुरू राहणार प्रक्रिया. आणि त्यातनं मग इतर काही देश सुद्धा या वाटाघाटींमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सहभागी होतील. आणि त्यातनं एक पुढचा तोडगा काही निघू शकेल. पण सध्या फायनल याच्यावरती एक करार होईल अशी स्थिती सध्या तरी मला दिसत नाहीये. ओके. सचिन? खरं आहे, वातावरण एकंदरीत वाटाघाटींचं निर्माण झालेलं आहे आणि युद्धाची भूक थोडी कमी होताना दिसते, हे खरं आहे. पण परिस्थिती पूर्णपणे निवळायला अजून थोडा कालावधी जावा लागेल, कारण ते डिस्ट्रसचं वातावरण, अविश्वासाचं वातावरण पूर्णपणे निवळणं थोडं अवघड आहे, कारण दोन्ही बाजूंनी एकमेकांवर बरंचसं नुकसान केलेलं आहे आणि त्यातून विश्वास निर्माण व्हायला थोडा वेळ लागेल, हे खरं आहे. पण त्यात चर्चेमध्ये अन्य देश हळूहळू सहभागी होत आहेत. रशियाचा सहभाग गेल्या काही दिवसात वाढलेला दिसत आहे. चीनच्या बाजूनेही काही वक्तव्य आलेली आहेत, पण रशिया थोडा ऍक्टिव्ह होताना पुन्हा दिसत आहे. व्लादिमीर पुतीन यांनी काही वक्तव्य केलेले आहेत, त्यानंतर त्यांचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरॉव यांनी काही विधानं केलेली आहेत, किंवा क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची काही वक्तव्य आलेली आहेत. आणि त्यातून हळूहळू चर्चेचा परीघ वाढत जाईल आणि सर्व गोष्टींवर चर्चा होऊन हळूहळू वातावरण निवळेल, एवढीच अपेक्षा आपण सध्या करू शकतो. पण पूर्ण मोठा भडका पुन्हा ओढण्याची शक्यता थोडी कमी वाटते. ओके. शेवटी युद्धात काय होईल काहीच आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, पण तरी देखील मोठा भडका ओढण्याची शक्यता थोडी कमी वाटते आणि हळूहळू वातावरण निवळत जाईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कदाचित अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना जी एक्झिट हवी आहे ती त्यांना थोडीशी सन्मानजनक दिसेल अशा पद्धतीनं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते याच्यातनं माघार घेणार नाहीत, आणि तेवढीच त्यांची अपेक्षा या सगळ्या युद्धातनं आता दिसतीये. बघूयात नेमकं काय होतं. आणि साहजिक आहे की या सगळ्या युद्धाच्या भोवती पुन्हा एकदा इंधनाचा प्रश्न असल्यामुळं त्या सगळ्यावर म्हणजे गोष्टींचा परिणाम आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती फार मोठा होणार आहे. त्यामुळे आपण सातत्यानं या सगळ्या घडामोडींच्या बद्दल सखोलपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हा दोघाही मान्यवरांचे खूप खूप आभार या सगळ्या चर्चेबद्दल.
प्रेक्षकांना देखील विनंती, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.